नमस्ते मंडळी. आज 4 जून 2024 की ज्याची बरेच दिवसापासून आपण वाट पाहत होतो, तो दिवस आज उजाडला. निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत आणि त्यात आपण टी व्ही पाहिलाच असेल किंवा ऐकूनही निकालाबाबत माहिती झालीच असेल. अहंकार आणि लबाडी तसंच दुसऱ्यांना त्रास देणं हे लक्षण चांगलं नाहीच आहे. त्यानिमित्तानं आज मी हा एक व्हिडिओ देतो आहे. त्यातून अहंकार कसा नडतो याची अगदी छोटीशी कथा आहे. 1971 साली आपण पाकिस्तानवर विजय मिळवला, पण त्या अगोदर बरंच काही घडत होतं. पाकिस्तान आणि भारताचं 1965च्या युद्धानंतर असं बोलाचालीचं युद्ध, टीका करायचं युद्ध एकमेकात चालूच होतं. त्यावेळेला आपले संरक्षण मंत्री बाबू जगजीवनराम होते आणि त्यांच्याबाबत टीकात्मक असं लेखन केलं जात होतं पाकिस्तानमध्ये, किंवा त्यावेळेला टी व्ही तर नव्हते, रेडिओमधून ते ऐकायला मिळायचं. त्यावेळेला बाबू जगजीवनराम खूप टीका ते करायची पाकिस्तान आणि त्यांना भारताच्या सज्जतेची, युद्धनीतीची काही कल्पना नव्हती. पण हेच होत असताना त्यांनी बाबू जगजीवनराम बाबत एक गंगाराम की समझ में नाही अशा कविता वाचन किंवा सिनेमातले गाणं टाकून टीका केलं होतं. त्याला आपल्याकडून उत्तर दिलं होतं आणि मराठीतही दिलं होतं. त्यावेळेला ट्रान्झिस्टर होते, रेडिओ होते आणि टी व्ही नव्हते. तर त्यामध्ये एक मराठी कथा सांगितली होती ह्या अहंकाराबाबतच. पाकिस्तानला जो अहंकार झाला होता ती गोष्ट थोडक्यात, मी काही कथाकार नाही, ती जी ऐकली त्यावेळेची लक्षात राहिली तशी सांगतो आहे आणि थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो आहे. एका गावामध्ये एक कुत्रं होतं आणि त्याचा सगळे लाड करायचे आणि त्याच्यातून ते जरा माजल्यासारखं करायला लागलं. आणि तरीही काय तिथं देऊळ होतं एक, त्यात म्हणतो ते देऊळ म्हणा किंवा मोठं होतं. तर ते मग याला कोंबडी दिसली ती त्याला धरायला बघ, मोरांच्या पाठीमागे लाव, असं खोड्या करायला लागलं. पण एकदा ते शिवारात गेलं, म्हणजे गावाच्या बाहेर गेलं आणि तिथं ते लांडगा त्यांनी पाहिला आणि लांडग्याला घाबरून ते लांडगा मागं लागला त्याचा. तो पळत पळत गावात आला, कुत्रं त्याच्या मागे लांडगा आला आणि त्या देवळात जे किंवा मठामध्ये जे म्हणतो ते त्यांच्या पुढं तावला घाबरत. महंतांनी सांगितलं, अरे असं का घाबरत तो लांडगा आता मला मारेन. अरे मग त्या महंतांनी काय केलं, त्याला सांगितलं, अरे तू कशाला घाबरतोस, तू लांडगाच आहे, बघ तुझ्या शरीराकडून, तू चांगला मोठा लांडगा, तू त्याला सहज मारशील. आणि खरंच झालं तसं. तो लांडगा झाला, कुत्र्याचा लांडगा झाला आणि मग त्याला पहिल्या लांडग्याच्या पाठीमागं लागला आणि मग ह्याला जरा सामर्थ्य आलं, त्याला स्मरण आलं की मी आता ताकदवर झालो. मग तो इतरांना त्रास द्यायला लागला. शेळ्याला फाड, गुरामागं लाग, कुत्र्यांना त्रास दे, असं करायला लागला तो. पण पुढं मी कथाकार नाही, मला काही ते नीट सांगता येणार नाही, पण बोध मिळण्यासाठी सांगताय की तो पुढं त्याला तो वाघ दिसला आणि वाघही त्याच्या मागं लागला, लांडग्यामागं. मग परत लांडग्याला त्या महाराजांची गरज लागली, आला तिकडं. मग त्यावेळेला सांगितलं त्यांनी की महाराज आता मला वाचवा, आणि मग महाराजांनी वाचवलं, त्याला वाघ केलं. पुढं मग वाघ झाल्यानंतर आता एकटा राहणार प्राणी असतो वाघ. गाईला खा, बैलाला खा, असं करायला लागलं, त्रास द्यायला लागलं लोकांना. आणि आता ही कथाच आहे. आणि मग त्याला तो सिंह दिसला, मग तो परत त्याच रीतीनं पुन्हा
महंताकडं आला गावात आणि मग महंतांनी पुन्हा त्याला निर्भय दिलं आणि त्याला सांगितलं तू सिंह आहेस. मग तो सिंह झाला. आता सिंह झाल्यानंतर तो जंगलचाच राजा झाला. त्याला मग काय आणखी चेव आला. आता म्हणला सगळीकडं मीच राजा आहे, मला कोण विरोधी आहे. मी आता जंगलचा राजाच नाही तर आता मी देवसुद्धा आहे, मी अवतार आहे. त्याला अभिमान झाला, अहंकार आला, मी करेल तीच पूर्व दिशा. मग ह्याला शिक्षा द्यायची तर टाक शिक्षा देऊन, त्याच्यावर काय धाड टाकायची तर धाड टाकत. म्हणजे तो उपद्रव व्हायला लागला, मूळचं कुत्रं. आणि मग त्याला मनात आलं की अरे नाही, आपल्याला त्या महंतांनी मोठं केलेलं आहे, त्याच्यापासून आपल्याला, आणि तोच आपल्याला आता मोठा आहे, त्याला दूर केलं की आपण मग जगत देवच झालो. मग त्यांनी ठरवलं की आता त्या महंताला खाऊन टाकायचं, म्हणजे मारून टाकायचं. आला तर महंताकडं आणि म्हणला की मी जोपर्यंत थोडीशी ताकद नव्हती तोपर्यंत मला तुमचा उपयोग झाला. आता मी सक्षम झालेलो आहे, मी माझ्या याच्यावर काही कमवू शकतो, मी सत्ता गाजवू शकतो. आणि मग तो झेप मारून त्या महाराजावर झेप मारणार. तेवढ्यात महाराजांना कळलं की हा काय आहे. महाराज म्हणले अरे कशाला झेप मारतो, तुझी काय हिंमत आहे का, तू बघ तुझ्या शरीराकडं. ते झालेलं असतं कुत्रं. आता ते कुत्रं ते कुत्रंच, म्हणजे मूळच्या ताकदीला ते आलेलं आहे, पण मध्यंतरात ज्याच्या संगतीनं ते मोठं झालं होतं त्याच्यावरच ते उलटायला लागलं. तसं बघा आणि मग यापुढं त्या कुत्र्याला सत्ता मिळो, तो आणखी काही त्याच्या जंगलातल्या प्राण्यांना बरोबर घेऊन किंवा त्याच्या संघटनेतल्या ह्याला, आता आपल्या आजच्याच भाषेत सांगू की ईडीला जवळ कर, CBIला जवळ कर आणि घाल तुरुंगात इतरांना, अशा रीतीचा अन्याय करायला लागला. पण ते काय होतं, मूळचं ज्या संघटनेच्या बळावर ते आलं होतं त्या संघटनेनं जर त्याला दूर केलं तर त्याची किंमत काय, कुत्रंच. आणि बघा ते कुत्रं आता पण जरी सत्तेत राहिलं तरी त्याची इज्जत नाक कटलेलंच आहे, असं कटलेलंच आहे, त्याचा अहंकार नष्ट होणारच आहे. लक्षात घ्या मी काय म्हणतो ते. आणि आपण सुजानात कळून जाईल आपल्याला. पण अहो नामदेव महाराज सांगतात, अहंकाराचा वारा न लागला माझे विष्णुदासा भावीस गायस. अहंकारी किती वाईट गोष्ट आहे, स्वार्थ किती घाणेरडा आहे. तुम्ही समाजाकडून तुमच्या मित्रासाठी संपत्ती कमवून देत आहे, हे जे घडतं आहे यासाठी ही कथा मी सांगितलेली आहे. आपला आभारी आहे, ऐका, चांगलं होईल.